नमस्कार. विणकाम द मराठी निट्स अँड पर्ल्स मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण क्रोशाची मालिका पाहत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये सिंगल क्रोशे म्हणजे मुका खांब शिकलो. या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत छोटा खांब म्हणजे हाफ डबल क्रोशे. त्यासाठी मी आय हुक घेतलेला आहे. 5.5 mm चा आय हुक घेतलेला आहे, क्रोशे हुक, आणि वस्टेड वेट 4 प्लाय यार्न घेतली. 4 प्लाय याचा अर्थ असा असतो की जेव्हा हे यार्न मोकळी करतो तेव्हा आपल्याला 4 सबस्ट्रँड्स दिसतात त्याच्यामध्ये, तर याला 4 प्लाय यार्न असं म्हणतात. यार्न बॉल मधनं आधी यार्न काढून घ्यायची आहे. स्लिप नॉट घालून घेऊया. स्लिप नॉट घालण्याची आणखी एक पद्धत दाखवते. ट्विस्ट करायचे, क्रोशे हुक आत घ्यायचा आणि अशा प्रकारे सुद्धा स्लिप नॉट आपण घालू शकतो. आपण आता साखळी घालून घेऊया. आपण कोस्टर करणार आहोत. सिंगल क्रोशे मध्येही कोस्टर केला होता, त्याचप्रमाणे आताही कोस्टर करून घेणार आहोत. तर मी इथे एक छोटासा कोस्टर तुमच्या बरोबर करते. तुम्ही साधारण 20 ते 25 किंवा 15 साखळ्या घेऊ शकता. आधी इथे आता मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 साखळ्या घालून घेतल्या. आता या 10 साखळ्या मी घातल्या. सिंगल क्रोशे करताना सिंगल क्रोशा टाक्याची उंची ही 1 साखळी एवढी असते, त्यामुळे एक एक्स्ट्रा साखळी आपल्याला ती घालून घ्यायची असते. म्हणजे मी सिंगल क्रोशे करायचे असेल तर 11 साखळ्या घालेन. मला आता करायचा आहे छोटा खांब म्हणजे हाफ डबल क्रोशे. तर हाफ डबल क्रोशे करताना मी 10 साखळ्या घालणार, शिवाय हे 2 एक्स्ट्रा, 11 आणि 12 असे 2 एक्स्ट्रा खांब घेणार. तसं खांबाची उंची म्हणजे डबल क्रोशाची उंची ही 3 साखळ्यांची असते आणि ट्रिपल क्रोशे त्याची उंची असते ही 4 साखळ्यांची. ते आपण जसं पुढे शिकू, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच आपण. म्हणजे आता मला छोट्या खांबाची उंची म्हणून 2 एक्स्ट्रा साखळ्या घ्याव्या लागणार आहेत. जास्तीच्या 2 साखळ्या घ्यायच्या. ह्या 10 झाल्या. 11 आणि 12. आता हाफ डबल क्रोशे करण्याची पद्धत स्टेप बाय स्टेप हळूहळू सांगते मी. 2 एक्स्ट्रा टाके जी हाफ डबल क्रोशेची उंची आहे ते आपण घेतलंय. त्याच्यानंतर एक यार्न ओव्हर करून घ्यायचंय. कुठल्याही साखळीमध्ये आपण अजून क्रोशे हुक इन्सर्ट केलेले नाही आहे, नुसतं यार्न ओव्हर केले. त्याच्यामुळे 2 लूप्स, 2 वेढे माझ्या सुईवर आहेत, आता हुकवर आहेत. 2 टाक्यांची उंची सोडून तिसऱ्या साखळीमध्ये एक 2 आणि तिसऱ्या साखळीमध्ये मी पहिला माझा छोटा खांब घालणार आहे. त्यासाठी परत आपण हुक इन्सर्ट करायचं आहे. पाया साखळीमध्ये हुक कसं इन्सर्ट करायचं ते त्याचा व्हिडिओ आहे आपला, तो पाहू शकता आपण. यार्न बाहेर काढून घ्यायची. आता माझ्या या हुकवर इथे 3 वेढे आहेत, 3 लूप्स आहेत.
परत एकदा यान ओव्हर म्हणजे वेढा देऊन घ्यायचा. वेढा देते वेळी आपली यान ही हुकच्या मागच्या बाजूला असते. एक वेढा देऊन घेतला. यान हुकचं जे हेड आहे त्याच्यामध्ये ते यान अडकते आणि आता या तिन्ही वेढ्यांमधून एकाच वेळी आपण यान बाहेर ओढून घेणार आहोत. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे म्हणजे छोटा खांब. परत एकदा यान ओव्हर नुसतं सुईवर करून घ्यायचंय. एक वेढा देऊन घ्यायचा आहे. दुसऱ्या हुकमध्ये दुसऱ्या साखळीमध्ये इन्सर्ट करायचंय. एक लूप करून घ्यायचा. आता 3 लूप झाले. परत एकदा यान ओव्हर आणि तिन्ही मधनं काढून घ्यायचा. तो हा झाला माझा छोटा खांब. अशा प्रकारे यान ओव्हर साखळीमध्ये इन्सर्ट करायचा आणि तिन्ही लूप मधनं काढून घ्यायचा. सुरुवातीला एक लूप असतं. यान ओव्हर करायचं. हुकवर 2 लूप येतात. पाया साखळीमध्ये हुक इन्सर्ट करायचं. बाहेर काढून घ्यायचं. एक लूप नवीन तयार करायचं. 3 लूप्स आहेत. आता 3 वेढे आहेत. हुक परत हुकवर यान ओव्हर करून घ्यायचं. त्याच्या हेडमध्ये ते अडकतं यान आणि मग तिन्ही लूप मधनं काढून घ्यायचं. हे झालं माझं हाफ डबल क्रोशे. अशा प्रकारे हाफ डबल क्रोशेचं तुम्ही स्कार्फ करू शकता. स्कार्फ करण्यासाठी 30 ते 35 साखळ्या घ्यायच्या आणि साधारण 6 फूट म्हणजे मोठ्यांचं करत असो आपण तर 6 फूट उंची येईपर्यंत त्याची लांबी होईपर्यंत आपण हाफ डबल क्रोशेस घालत जायचे. हा टाका सुद्धा घट्ट विणीचा म्हणण्यापेक्षा मोकळा जास्त नसतो. म्हणजे खांबापासून आपण खांब मोठा खांब हे पुढचे जसे खांब घालू तसं आपल्याला मध्ये बरीचशी गॅप दिसते. जसं सिंगल क्रोशामध्ये पाहिलं आपण इथे गॅप नाही दिसत फारशी. फॅब्रिक असं घट्ट फॅब्रिक तयार होतं. यान धरायची कशी आहे हे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो आपण पाहू शकता. आता हे जे शेवटचं आहे ही माझी सुरगाट आहे. त्यामुळे इथे मी हुक इन्सर्ट करण्याचा फोर्सफुली प्रयत्न करणार नाही. अदरवाईज मला ती करताच येणार नाही आणि खूप फोर्सफुली केलं तर माझे जे साखळ्या आहेत त्या कमी जास्त होतील. आता एकदा परत आपण क्रॉस चेक करण्यासाठी वर जे परत एक नवीन साखळी तयार होते इथे आपण या साखळीमध्ये इन्सर्ट केले हुक आणि हा डबल क्रोशे करून घेतले आणि इथे वर एक परत साखळी तयार होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण आता पुढच्या ओळीकडे जाण्यासाठी परत 2 हा डबल क्रोशाची जी उंची आहे छोट्या खांबाची उंची तेवढे टाके घालणार आहोत. काम उलटून घेणार आहोत. आपलं वळवून घेणार आहोत. परत यान ओव्हर आणि तर इथे घालताना 1 2 तिसऱ्या हुक मध्ये घालायचं आपल्याला.
तिसऱ्या साखळीमध्ये घालायचे 11 आणि तिन्ही मधनं काढून घ्यायचे. या 9 वर आता इथे दिसतायत ते म्हणजे व्हीज दिसतायत, असा व्ही दिसतो बरोबर. त्या व्ही मध्ये म्हणजे ह्या दोन्ही साखळ्यांमध्ये, साखळीच्या ह्या वरच्या दोन्ही लूप मधून मी इन्सर्ट करून घेते. हुक काढून घेतलं बाहेर आणि करून घेतलं. वस्टेड वेट 4 प्लाय यांसाठी एच हुक वापरणं जास्त योग्य आहे. मी आय हुक घेते कारण इथे पटकन माझी उंची वाढते आणि थोडे सैलसर टाके निर्माण होतात. प्रत्येक यांच्या किंवा लोकरीच्या लेबलवर लिहिलेलं असतं की कुठल्या नंबरचं हुक वापरायचं आहे. 2 सुया वापरणार असेल तर कुठल्या नंबरच्या 2 सुया वापरायच्या. आता आपला शेवटचा टाका, शेवटचा छोटा खांब, ही एकच साखळी आपली राहिली, आपण तिथे घालणार आहोत. परत एकदा 2 साखळ्या घालून घ्यायच्या आणि काम आपलं वळवून घ्यायचंय. आता इथे परत मला व्ही दिसतात, तर म्हणजे सरळ बाजू आणि उलटी बाजू कशी बघायची मी गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपल्याला. स्लिपनॉटचा एंड हा जेव्हा माझ्या डाव्या बाजूला असतो, साधारणतः ती माझी सरळ बाजू असते, कारण ही जी पाया साखळी घातलीये त्याचे लूप्स आपल्याला इथे स्पष्ट दिसतात. त्यामुळे हा एक थंब रूल म्हणूया, साधारण लक्षात ठेवायला सोपं पडेल असं. स्लिपनॉटचं जी टेल एंड आहे ती डाव्या बाजूला असेल तेव्हा आपला ती बाजू जी आहे ती सरळ बाजू आहे आपली. तर छोट्या खांबाला लागते ती उंची आपण देऊन घेतलीये, काम वळून घेतलेलं आहे. या वर करायचंय आणि हुक इन्सर्ट करायचं. कधी कधी काम आधी वळवून घेऊन मग उंची द्यायची, तसं केलं तरी चालतं, किंवा आधी उंचीचे टाके घालून घ्यायचे, उंचीच्या साखळ्या घालून घ्यायच्या आणि मग काम वळवून घ्यायचं. दोन्ही प्रकारे करण्याची प्रचलित पद्धत आहे. या वर साखळीच्या दोन्ही वरच्या लूप मधनं हुक इन्सर्ट करायचंय. मागच्या बाजूनी हुकवर यान घ्यायची, ती बाहेर काढायची. 3 लूप झाले, तिन्ही लूप मधनं हुक काढून घ्यायचं. असं करत राहायचं. आता तुम्ही जे कोस्टर कराल ते जर का 15 सुरुवातीच्या 15 साखळ्यांचं घेतलं असेल तर 15 अधिक 2 जी छोट्या खांबाची उंची आहे म्हणजे 17 साखळ्या सुरुवातीला घालून घ्यायच्या आणि तिथून पुढे तिसऱ्या साखळीमध्ये हुक इन्सर्ट करून तिथून पुढे सुरुवात करायची. या वर हुक इन्सर्ट करायचं, तिन्ही लूप्स मधनं बाहेर काढायचं. असं करत राहायचं. साधारण आपल्याला चौकोनी आकार येईल एवढं करायचं. तर हे झालं हाफ डबल क्रोशे.
जाता जाता परत एकदा पाहूया. हाफ डबल क्रोशाची उंची 2, काम वळवून घेतलं, यान ओव्हर करायचं. यान ओव्हरच्या वेळेस यान नेहमी मागच्या बाजूने यायला हवी आहे. त्यानंतर तिसऱ्या साखळीमध्ये हुक इन्सर्ट करून बाहेर काढून घ्यायचं हुक. 1 2 3 लूप्स वेढे माझ्या क्रोशे हुकवर तयार होतात. यान ओव्हर करून मी सगळ्या हुक्स मधनं ते काढून घेते. अशा प्रकारे हा माझा हाफ डबल क्रोशे तयार होतो. हे जे आहे या फक्त मी साखळी पाया साखळी धरून 6 ओळी केल्यात. तर या करताना पाया साखळीची 1 ओळ, त्यानंतर एक हाफ डबल, त्यानंतर एक सिंगल क्रोशे अशा 5 ओळी केल्या. ही स्ट्रिप जी आहे ही सिंगल क्रोशेची आहे आणि ही स्ट्रिप आता यात सरळ आणि उलट कसं ओळखायचं आहे तर ही जी पाया साखळी आहे त्याचे लूप्स मला इथे दिसतात असे. तर ही सरळ बाजू झाली. मी बरोबर इथे ठेवते. आता साखळीची उंची ही सिंगल क्रोशाची म्हणजे मुक्या खांबाची उंची ही एका साखळी एवढी होती आणि छोट्या खांबाची म्हणजे हाफ डबल क्रोशेची उंची ही 2 साखळ्यांची आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की याही 5 ओळी आहेत आणि या पण 5 ओळी आहेत पाया साखळी सोडून. एक्झॅक्टली डबल उंचीचं आपलं फॅब्रिक तयार होत नाही. त्यामुळे कॅल्क्युलेट करताना हे नेहमी लक्षात ठेवायचं की साखळीची उंची मुक्या खांबाची 1 आणि हाफ डबल क्रोशेची छोट्या खांबाची 2, खांबाची 3 अशी असली याचा अर्थ आपलं फॅब्रिक तितक्या पटीने उंचीचं होईल असं होत नाही. पाहत रहा, सबस्क्राईब करा चॅनलला, आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.